1974 साली स्टीव्ह स्वगृही परत आला आणि नोकरी शोधायला लागला. अटारी या गेमिंग कंपनीने त्याला तंत्रज्ञ म्हणून घेतलं. तिथेही वॉझनियाक बरोबर त्याची छान जोडी जमली. परंतु आयुष्याला हवी तशी दिशा नव्हती. जीवनाचं ध्येय उमजत नव्हतं. त्यानंतर त्यांनी वाट धरली भारताची आध्यात्मिक साधनेसाठी. उत्तर प्रदेशातील कैंची इथे नीम करोली बाबा या साधू पुरुषाची भेट घेण्यासाठी तो आला. मात्र जॉब्स तिथे पोचायच्या आधीच बाबांचं निधन झालं होतं. आंतरिक ज्ञानाचा आणि गुरुचा शोध घेत घेत भारतात सुमारे त्यांनी 7 वर्ष काढली. अमेरिकेला परतल्यानंतर सुद्धा त्यांनी काही काळ झेन बुद्ध धर्माचं पालन केलं. परंतु त्याचा खरा धर्म लोकोपयोगी तंत्रज्ञान हे काय त्याला सोडत नव्हतं. 1976 मध्ये अटारीने त्याला पुन्हा बोलावलं, कारण वॉझनियाक कडून तोच उत्तम काम करून घेऊ शकत असे. शेवटी 1976 साली त्या दोघांनी स्वतःचीच कंपनी काढायचं ठरवलं. त्या दरम्यान स्टीव्ह सफरचंदाच्या एका बागेमध्ये काम करायचा. त्यामुळे आपल्या कंपनीचं नाव देखील त्यांनी ॲपल ठेवलं.